भारतीय माध्यम विश्वाशी निगडीत प्रसिद्ध नाव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार मंडळाचे सदस्य उमेश उपाध्याय यांचं काल आकस्मिक निधन झालं. दिल्लीतील वसंत कुंज येथील उमेश उपाध्याय यांच्या घरी सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करताना पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या निधनानं हिंदी माध्यम विश्वात शोककळा पसरली आहे. उपाध्याय यांच्या निधनानं पत्रकारिता जगताची आणि संघ परिवाराची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनाची दखल घेत श्रद्धांजलीपर ट्विट करत आपल्या संवेदना प्रकट केल्या आहेत. 1958 मध्ये मथुरा इथं जन्मलेल्या उपाध्याय यांनी 1980च्या दशकाच्या सुरुवातीला पत्रकारिता सुरू केली. उमेश उपाध्याय यांनी भारतीय माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ विविध माध्यम समूहांमधून काम केलं. प्रिंट, रेडिओ, टीव्ही आणि डिजिटल क्षेत्रात त्यांची कारकीर्द चमकदार होती. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया रेडिओ, डीडी न्यूज, नेटवर्क 18 आणि झी न्यूज यांसह अनेक आघाडीच्या वृत्तसंस्थांसह त्यांनी काम केलं. अलीकडेच त्यांनी वेस्टर्न मीडिया नॅरेटिव्ह्ज ऑन इंडिया फ्रॉम गांधी टू मोदी हे महत्त्वाचं पुस्तक लिहिलं होतं, जे भारतीय माध्यम आणि आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दलच्या त्यांच्या सखोल आकलनाचं द्योतक आहे. उमेश उपाध्याय दीर्घकाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी निगडीत होते. पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्याने त्यांचा संघाच्या प्रचार विभागाशी जवळचा संबंध होता. सुरुवातीच्या काळात जेव्हा प्रचार विभाग केवळ मुद्रित माध्यमांपुरता मर्यादित होता, तेव्हा त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाचं महत्त्व अधोरेखित केलं होतं आणि त्याचा समावेश प्रचार विभागात करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक मीडियाचं प्रशिक्षण देण्यासाठी उमेशजींनी देशभर प्रवास केला. मग रेडिओ, लघुपट, स्तंभलेखक असे सर्व आयाम प्रचार विभागात सुरू झाले. उमेशजींचे त्यात महत्त्वाचे योगदान होते. ते उत्तम लेखक, विचारवंत आणि प्रयोगशील व्यक्ती होते. उपाध्याय यांचं व्यक्तिमत्व आध्यात्मिक होतं. अध्यात्माचं त्यांचं सखोल चिंतन होतं. त्यांच्या घरी नियमितपणे अखंड रामायणाचे पाठ केले जात असत. उमेश उपाध्याय ऋतम डिजिटल मीडिया फाउंडेशनचे संचालक होते. त्यांनी ऋतम ॲपच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ॲपच्या जडणघडणीत सक्रिय योगदान दिलं होतं. ॲप विकसित करताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि हे ॲप अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. उमेश उपाध्याय यांना ऋतम परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.